ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की कोर्टामध्ये अर्जुनने साक्षीच्या विरोधात एक व्हिडिओ सादर केलेले असते। तर त्यामध्ये साक्षीने शिवानीला प्रश्न विचारून पेचात पडलेलं असतं की एक छोटंसं खोटं की आईचं ऑपरेशन। शिवाने नाईलाजाने आता आईच्या ऑपरेशनसाठी साक्षीने दिलेले पैसे स्वीकारलेले असतात आणि तिने सांगितलेले असतं की तुम्ही जे सांगाल ना ते करायला तयार आहे मी। तेव्हा आता साक्षी म्हणते की तर तिथे आता साक्षी शिवानीला म्हणते की तू खूप हुशार आहेस आणि शिवानीच्या हाती पैसे सोपवते। तर शिवानीला ती सांगते की आता जर काम केलं तर त्याच्यानंतर खूप जास्त पैसे तुला दिले जातील। तर सायली आता खूप इमोशनल झालेली असते आणि शिवानीबद्दल तिला खूप वाईट वाटत असतं। तेव्हा आता सायली कुसुमताईला म्हणते की या व्हिडिओबद्दल मला खरंच काहीच माहिती नव्हतं। तर कुसुमताई म्हणते हो ना गं, आपण किती घाबरलो होतो। तर त्यानंतर आता चैतन्य मुद्दाम अर्जुनला प्रश्न विचारतो की मुळात हा व्हिडिओ तुमच्याकडे आलाच कसा। तर अर्जुन सांगतो की शिवानी जाधव यांनी मला दिला। तर तिथे चैतन्य म्हणतो की मुळात असा व्हिडिओ आधीच कसा काय काढून ठेवला होता। तेव्हा अर्जुन तिथे सांगतो की याचं उत्तर तुम्हाला शिवानी जाधव याच देऊ शकतात। तर आता शिवानी सांगायला लागते की माझ्या मामाने मला आधीच अलर्ट केलं होतं, त्याने मला आधीच सांगितलं होतं की साक्षी शिकरे आणि महिपती शिकरे खूप भयंकर माणसं आहेत आणि महिपती शिकरे हा तर एखाद्याचा जीव सुद्धा घेऊ शकतो। त्यावरती लगेच चैतन्य ऑब्जेक्शन घेतो आणि मी कोर्टाला सांगतो की जी माणसं मुळात इथे नाहीच आहेत त्यांच्याबाबत का बोलायचं। तर अर्जुन म्हणतो की परंतु महिपती शिकरे यांचा या केसशी संबंध आहे मिलॉर्ड। तर चैतन्य आता तिथे जाऊन बसतो। तर इकडे आता अर्जुन तिथे शिवानीला सांगतो की मी शिवानी जाधव, आता तुम्ही कोर्टाला खरं काय ते सांगा। तर शिवानी आता कोर्टाला सांगते त्या दिवशी साक्षी शिकरे या माझ्या घरी येणार आहेत असं मला कळलं आणि आधीच मला मामाने सांगून ठेवलं होतं की ती बाई काहीही करू शकते। तर त्याचमुळे माझ्या मामाने माझ्या मामेभावाला आधीच सांगून ठेवलं होतं की साक्षी जेव्हा घरी येईल तेव्हा त्यांच्यामधलं जे काही बोलणं होईल त्याची व्हिडिओ आधीच बनवून ठेवायला। त्यावरती आता सायली अर्जुनवर खूप खुश असते आणि सायली मनामध्ये म्हणते की अहो तुम्ही आज परत एकदा माझं मन जिंकून घेतलं। तर इकडे रविराज विचार करत असतात की हा तर मास्टर स्ट्रोक आहे आणि आता साक्षीला शिक्षा होणं अटळ आहे, प्राऊड ऑफ हिज ज्युनियर असं म्हणून रविराज आता मनामध्येच अर्जुनचं खूप कौतुक करत असतात। तर त्यानंतर अर्जुन आता कोर्टाला त्या डिटेल्स देतो की ज्या दिवशी व्हिडिओ काढल्या गेल्या होत्या। तर आता अर्जुन कोर्टाला सांगतो की आय होप आता चैतन्य गडकरी यांना समजलं असेल की आम्ही दाखवलेले सगळे पुरावे खरे होते ते। तर त्यानंतर अर्जुन आता शिवानीला बसण्यासाठी सांगतो। तर त्यानंतर अर्जुन परत एकदा कोर्टाकडून परवानगी मागून घेतो आणि साक्षीला कटघऱ्यात बोलवतो। तर साक्षी जेव्हा आलेली असते त्यानंतर अर्जुन तिला प्रश्न विचारतो की तुमच्या रिहर्सलच्या व्हिडिओ आणि त्यानंतर शिवानी जाधव यांच्या घरच्या व्हिडिओ याबद्दल तुम्हाला आता काही बोलायचं आहे का। परंतु साक्षी मुख गिळून शांतच बसलेली असते, तिच्या तोंडातून शब्द फुटत नसतात। तर तिथे नागराज प्रिया मात्र खूप घाबरलेले असतात। तर अर्जुन आता कोर्टाला सांगतो की मिलॉर्ड साक्षी शिकरे यांनी खोटे व्हिडिओ बनवून आणि त्यानंतर साक्षीदाराला पैसे चारून कोर्टाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्याचसाठी त्यांना जास्तीत जास्त शिक्षा देण्यात यावी। आणि त्यानंतर अर्जुन सांगतो की पार्टीमधून 1.5 तास साक्षी शिकरे कुठे गायब झाल्या होत्या, त्यानंतर त्याच दिवशी नेमका विलासचा खून झाला होता। मग आता साक्षी शिकरे त्या विलासच्या खुनात सहभागी आहेत याचे चान्सेस नाकारता येत नाहीत। जर साक्षी शिकरे या खुनात सहभागी नाही आहेत असं म्हणतात तर मग त्यांनी सगळे खोटे पुरावे रचून हा ड्रामा कशासाठी क्रिएट केला होता असा खूप मोठा प्रश्न अर्जुनने कोर्टाला मांडलेला असतो। आणि तेव्हा अर्जुन सांगतो की विलासचा खून केला आणि त्यातूनच बाहेर पडण्यासाठी मी साक्षी शिकरे यांनी हे सगळं नाटक केलं आहे। तेव्हा आता सायली मधुभाऊंकडे पाहते। तर आता सायलीला अशा असते की नक्कीच आता कोर्ट मधुभाऊंच्या बाजूने निर्णय देणार। तर तिथे आता जज साहेब स्वतःचा निर्णय कोर्टाला सगळ्यांसमोर सांगत असतात। तर ते म्हणतात की मी शिवानी जाधव यांनी आता त्यापूर्वी खोटी साक्ष दिली होती, त्यामुळे त्यांना 10,000चा दंड ठोठावण्यात येत आहे। तेव्हा सायली अर्जुनला जरासा धक्का बसलेला असतो, परंतु खरं तर अर्जुनला काही करून साक्षीला या प्रकरणामध्ये अडकवायचं असतं आणि तिला तिच्या गुन्ह्यांची शिक्षा मिळवून द्यायची असते। तर त्यानंतर तिथे जज साहेब सांगतात की साक्षी शिकरे यांनी खोटे पुरावे तयार करून खोट्या व्हिडिओ रचून त्यानंतर लाच चारून कोर्टाची फसवणूक केली आहे आणि त्यासाठी त्यांना 50,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात येत आहे। आणि त्यानंतर कोर्टाला मिलॉर्ड म्हणतात
की आता पोलिसांना सूचना देत आहेत की साक्षी शिकरे या 1.5 तास पार्टीतून कुठे गायब झाल्या होत्या याची कसून चौकशी त्यांच्याकडून करण्यात यावी. तर अर्जुन, तिथे मधुभाऊ, सायली, कुसुमताई खूप खुश असतात. तर प्रिया नागराजचे मात्र धाबेदान आणलेले असतात. तर चैतन्य आता खालती मान घालून साक्षीवरती हसत असतो. खरं तर या सगळ्या पुराव्यांचा मास्टर स्ट्रोक असेल तर तो चैतन्य असतो, कारण चैतन्यानेच अर्जुनच्या हाती धोका पत्करून पुरावे आणून दिलेले असतात आणि साक्षी अचूकच आता सापळ्यात अडकलेली असते. तर आता कोर्टाचा निकाल दिल्यानंतर चैतन्य साक्षी तेथून आता रागाने साक्षी निघून गेल्यानंतर चैतन्य अर्जुनकडे पाहतो आणि हसत असतो आणि त्यानंतर चैतन्य सुद्धा निघून जातो. तर प्रिया नागराला म्हणत असते की आता हे सगळं काय होऊन बसलं आहे. अर्जुनने आता साक्षीला गिल्टी आहे असं सिद्ध केलं आहे, परंतु आता जर निकाल आता सायलीच्या बाजूने लागला तर आपण काय करणार आहोत. तेव्हा आता नागराज रागानेच प्रियाला ओढतच बाहेर घेऊन गेलेला असतो. तर रविराज आता अर्जुनचं खूप कौतुक करत असतात. रविराज म्हणतात की ज्युनियर, मला खरंच तुझा खूप अभिमान वाटतो आहे. तू आज जे काही केलं आहेस ना ते कमाल होतं. तेव्हा आता रविराज सायलीला सुद्धा म्हणतात की तुझंही अभिनंदन. तर रविराज अर्जुनला सांगतात की आता तो दिवस दूर नाहीये ज्या दिवशी साक्षीला तिच्या गुन्ह्यांची शिक्षा मिळेल आणि ही केस तुम्ही जिंकाल. तेव्हा सायली म्हणते की सर, तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेतच की, आणि मधुभाऊ लवकर सुटतीलही. तेव्हा आता अर्जुनचं कौतुक करून रविराज जातात. तर त्यानंतर मधुभाऊ सुद्धा अर्जुनचं खूप कौतुक करत असतात. तर मधुभाऊ म्हणतात की जावई बापू, तुम्ही खरंच खूप कमाल आहात. आधी तुम्ही महिपती शिकरेचा खरा चेहरा कोर्टासमोर आणला आणि आता साक्षी शिकरे हिचा खरा चेहरा समोर आणला. आता कोर्टाला समजेल की मी जे काही सांगत होतो ते सगळं काही खरंच होतं आणि आता तो दिवस दूर नाही आहे की ज्या दिवशी सगळं सत्य कोर्टाला समजेल की विलासचा खून करणारी साक्षीच होती. आणि मला तुमच्यावरती खूप विश्वास आहे जावई बापू की तुम्ही हे सुद्धा कोर्टाला पटवून द्याल की माझ्या हातून खून झालेलाच नाही आहे, मी निर्दोष आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो हो मधुभाऊ. तर अर्जुनला आता मधुभाऊ एक रिक्वेस्ट करतात. तेव्हा आता अर्जुन म्हणतो बोला ना मधुभाऊ. तर तिथे मधुभाऊ सांगतात की जावई बापू, ज्या दिवशी मी जेलमधून सुटून बाहेर येईल ना तेव्हा मला असं मनापासून वाटतं की सायलीचं पहिलं बाळंतपण माझ्या आश्रमातच व्हावं. ही माझी एवढी इच्छा नक्की पूर्ण करा. माझा तुमच्यावरती खूप विश्वास आहे. तेव्हा आता सायली, कुसुमताई, अर्जुन एकमेकांकडे धक्क्यानेच पाहत असतात, कारण त्यांना माहिती असतं की मधुभाऊंना सोडवण्यासाठीच फक्त अर्जुनने सायलीसोबत 1 वर्षाचं लग्नाचं कॉन्ट्रॅक्ट केलेलं असतं आणि मधुभाऊंनी उभा केलेल्या या प्रश्नामुळे आता सगळेच पेचात पडलेले असतात. तर मधुभाऊ आता सायली, कुसुमताईंना एकमेकांची काळजी घ्यायला सांगतात आणि अर्जुनला सांगतात की असेच जोडीने राहा आणि त्या दोघांना आशीर्वाद देतात आणि तेथून जातात. तर त्यानंतर संध्याकाळी इकडे आता साक्षीच्या घरी आता चैतन्यसमोर रडण्याचं नाटक करत असते. तर चैतन्यसुद्धा चांगलंच नाटक रंगवत असतो. तर साक्षी म्हणते की हा चैतन्य इतक्या लगेच घोळात नाही येणार आहे, मला आता जास्त त्याच्यासमोर रडण्याची ॲक्टिंग करावी लागेल. तर आता चैतन्याकडे साक्षी जाते आणि प्लीज माझं ऐकून तरी घे असं म्हणत असते, परंतु चैतन्य साध्या अंगाला हातही लावू देत नसतो आणि साक्षीला दूर फेकत असतो. तेव्हा आता साक्षी म्हणते की चैतन्य, माझ्यावरती विश्वास तरी ठेव. अरे, परंतु आता चैतन्य तेथून रागाने निघून जात असताना साक्षी त्याला हात धरून थांबवते आणि म्हणते की तुला आपल्या प्रेमाची शपथ आहे. तेव्हा आता चैतन्य चिडतो आणि म्हणतो प्रेम? कसलं प्रेम आहे हे? तुला माहिती आहे का, प्रेम म्हणजे विश्वास असतो आणि तू आज माझा विश्वासघात केला आहेस साक्षी. तुला एवढं साधं लॉजिक कळत नाही की डॉक्टर आणि वकील या दोघांपासून कधीच काहीच लपवायचं नसतं, कारण नुकसान तिथे फक्त आणि फक्त आपलंच असतं. आणि तू म्हणते तर मी कशावरून आणि आता कशासाठी तुझ्यावरती विश्वास ठेवायचा, कारण तू तुझ्या होणाऱ्या नवऱ्यापासून सगळं काही लपवत आली, कोर्टात खोटं बोललीस. तेव्हा आता चैतन्य अजिबात साक्षीच्या सापळ्यात अडकत नाहीये. ही गोष्ट ऐकताच साक्षी आता एकटी पडलेली असते. तर इकडे आता अर्जुन रूममध्ये एकटाच असतो आणि अर्जुन विचार करत असतो की या टायमिंगला मला जर सध्या लगेचच कॉफी आणि त्यानंतर काहीतरी खायला मिळालं ना तर किती छान होईल ना. इतक्यातच आता सायली अर्जुनसाठी कॉफी आणि पिझ्झा घेऊन आलेली असते. तेव्हा अर्जुन आता पिझ्झा आणि कॉफी बघतो आणि खूप खुश होतो आणि अर्जुन सायलीला म्हणतो की तुम्ही काय माइंड रीडर आहात, मला आत्ता ना हेच सगळं हवं होतं. तेव्हा आता अर्जुन गडबड करून खात असतो. तर सायली म्हणते सावकाश. तर अर्जुन म्हणत असतो की तुम्ही ना अलादीनचा जीन आहात की ते सगळ्या विशेष पूर्ण करत असतात आणि त्यानंतर अर्जुन म्हणतो की
नाही नाही, तुम्ही कल्पवृक्ष आहात. तेव्हा आता सायली म्हणते की सर मी नाही, तुम्ही कल्पवृक्ष आहात. कारण मधुबाहून लवकरात लवकर सुटावेत ही माझी इच्छा होती आणि ती विश तुम्ही पूर्ण करत आहात. तेव्हा आता अर्जुन म्हणतो हे काही श्रेय फक्त माझ्या एकट्याचं नाही आहे मिसेस सायली, हे सगळं काही तुमच्यामुळे आणि चैतन्यामुळे मला सहज शक्य झालं आहे. तेव्हा सायली अर्जुनला प्रश्न विचारते की ऐनवेळी तुम्ही आता कोर्टामध्ये ते पुरावे कसे सादर केलेत सर? तर सायली अर्जुनला विचारते की त्या व्हिडिओबद्दल आम्हाला तुम्ही काहीच सांगितलं नव्हतं सर. तेव्हा अर्जुन हसतच म्हणतो की तो बॉम्ब लास्ट मोमेंटला फोडायचा होता असं माझं ठरलं होतं. तेव्हा अर्जुन घडलेली सगळी हकीकत सांगतो. तो म्हणतो की जेव्हा शिवानीला तुम्ही सांगितलं होतं की स्टडीमध्ये घेऊन बसण्यासाठी, तेव्हा आता मी स्टडीमध्ये शिवानीला घेऊन गेलो आणि त्यानंतर शिवानीला अर्जुनने एक पुस्तक दिलेलं असतं वाचण्यासाठी. कारण जर कोणी जरी तिला पाहिलं तरी बाकी सगळ्यांना असंच वाटेल की ती अभ्यास करते आहे. तर अर्जुन इथे आता विचार करतो की उद्याच्याला एकच प्रॉब्लेम आहे की शिवानी स्टेटमेंट तरी देईल, परंतु शिवानीने मागच्या वेळी खोटे स्टेटमेंट दिल्यामुळे आता साक्षी शिक्रेने तिला पैसे चारून खोटं बोलायला लावलं आहे. हे प्रूफ कसं करायचं आहे कोर्टात? तेव्हा आता अर्जुन शिवानीला म्हणतो की शिवानी, म्हणजे साक्षी जेव्हा तुला पैसे देण्यासाठी आली होती तेव्हाचा काही पुरावा आहे का तुझ्याकडे? म्हणजे अशा गोष्टींचा पुरावा नसतोच तरीही. तेव्हा आता शिवानी म्हणते हो सर आहे. आणि आता शिवानी तिच्या मोबाईलमध्ये काढलेला तो व्हिडिओ अर्जुनच्या हाती सोपवते आणि म्हणते की माझ्या मामाचा अनुभव होता की त्या साक्षी शिक्रेवरती विश्वास ठेवायचा नाही आणि म्हणूनच आम्ही आमची बाजू आधीच सुरक्षित करून ठेवली होती. अर्जुनला आता ऐनवेळी खूप मोठा पुरावा हाती सापडलेला असतो आणि त्याचमुळे अर्जुनला साक्षीचा पर्दाफाश करणं कोर्टात खूप सोपं गेलेलं असतं. तर सायली म्हणते की म्हणजे चैतन्य सर, शिवानी आणि तुम्ही तिघांनी मिळून खूप मोठी खेळी खेळलात तर? तेव्हा आता अर्जुन म्हणतो की हो. तर सायली म्हणते की म्हणजे साक्षीच्या पळवाटाच तुम्ही सगळ्या आधीच सिमेंटने बंद करून टाकल्या होत्या तर? तेव्हा आता सायली अर्जुनचं खूप कौतुक करत असते आणि म्हणते कमाल आहे सर तुमची. तर सायली अर्जुनला सांगत असते की ज्यावेळी चैतन्य सर तुम्हाला उलटे प्रश्न कोर्टात विचारत होते ना, तेव्हा आम्ही खूप घाबरलो होतो. कारण आम्हाला समजतच नव्हतं की चैतन्य सर अचानक असे का वागतायत, ते उगाचच नाटक करतायत की साक्षीने त्यांना ब्लॅकमेल केला आहे, असे खूप सारे प्रश्न मनामध्ये निर्माण झाले होते सर आणि खूप भीतीही वाटत होती. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की म्हणूनच तर मी तुम्हाला काहीच नाही सांगितलं, कारण कुसुमताई आणि तुमच्या चेहऱ्यावरती ती भीती स्पष्ट दिसत होती आणि जर आधीच तुम्हाला सगळं काही सांगितलं असतं तर तुम्ही आनंदाने तिथे बसला असतात आणि साक्षीने सुद्धा तुमची ती भीती ऑब्झर्व केली असेल आणि तिचा विश्वास बसला असेल की चैतन्य तिच्या टीममध्ये आहे. तर सायली म्हणते की सर, असा विचार ना फक्त आणि फक्त तुम्हीच करू शकतात, उगाचच सगळे नाही म्हणत की तुझा नवरा. तेव्हा आता अर्जुन पाहतो तर सायली लगेच शब्द बदलते आणि म्हणते की उगाचच ॲडव्होकेट अर्जुन सुभेदाराचं कोणी कौतुक नाही करत. तर पुढील भागात आपण पाहणार आहोत की अर्जुन सायलीला सांगत असतो की आता चैतन्यच आहे की जो साक्षी शिक्रेच्या हातूनच विलासचा खून झाला आहे हे प्रूफ करू शकतो. तर तिकडे आता प्रिया आणि नागराज यांनी खूप मोठी खेळी खेळलेली असते. त्याने अखेर आता ती बॉडी मिळवलेली असते आणि त्यानंतर ती बेवारस बॉडी एका वेगळ्याच ठिकाणी नेऊन फेकलेली असते आणि प्रिया नागराजला म्हणते की आता सुभेदार आणि किल्लेदारांना समजू देत की त्यांची प्रतिमा केव्हाचीच गचकली आहे म्हणून. तर चैतन्य आता तिथे गुपचूपपणे व्हिडिओ रेकॉर्ड करत असतो आणि साक्षीला विश्वासात घेत म्हणतो की साक्षी, अगं तू खरं काय ते सांग ना मला. जर खुनाच्या रात्री काय झालं होतं ते तू मला सांगितलं तर मी तुला या प्रकरणातून बाहेर काढू शकतो ना साक्षी. तर आता साक्षी खरोखरच चैतन्याच्या जाळ्यात अडकणार का आणि खरी साक्ष देणार का? आणि त्यानंतर आता नागराज प्रियाने जो काही प्लॅन रचलेला असतो त्यामध्ये आता किल्लेदार सुभेदारांना प्रतिमा कायमचीच मेली असल्याचं सत्य समजताच पुढे काय होणार हे पाहणं खूपच मनोरंजक